आकाशवाणी मुंबई सादर करत आहे देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र. देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन मुंबईसह राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालय इथे झाला. या सोहळ्याविषयी तसंच मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची माहिती देत आहेत आमचे मुंबईचे प्रतिनिधी जीवन भावसार यांच्यासह तुषार पवार. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत मंत्रालय इथं झाला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मंत्रालय तसंच संरक्षण आणि पोलीस दलातले अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांकडून मानवंदना स्वीकारली. राज्याच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतरच्या आपल्या संबोधनातून दिली. आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात विक्रमी विदेशी गुंतवणूक झालेली आहे. आज FDI मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात स्वच्छतेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राला सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा आदर राखणारा आणि शांततेचा सन्मान करणारं राज्य म्हणून आपली ओळख आहे. ती कायम ठेवणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि असा निर्धार आजच्या स्वातंत्र्य दिनी व्यक्त करतो. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी भूषण गगराणी म्हणाले, महापालिका मुंबईमधील नागरिकांच्या सेवेप्रती अत्यंत तळमळीनं आणि निष्ठेनं काम करते. मग ते स्वच्छता असेल, आरोग्य असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सर्वांसाठी जे काम महापालिका करत आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा सहकार्य आहे, अशाच निष्ठेनं, तळमळीनं आणि प्रामाणिकपणे महापालिका आपलं कर्तव्य बजावत राहील. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयात महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी सांगितलं, हमारे 2 खिलाड़ी सुश्री अंतिम पंघाल और सुश्री पारुल चौधरी पेरिस ओलंपिक खेल 2024 में भाग लेने वाली भारतीय दल का हिस्सा रही. सुश्री मरियाना कुजूर भारतीय महिला हॉकी टीम का हिस्सा थी जिसने मस्केट में आयोजित महिला हॉकी विश्व कप 2024 में रजत पदक जीता था. हांगकांग में आयोजित एशियन पावर लिफ्टिंग चैंपियनशिप में अपने अपने वर्गों में श्री पी सुरेश और सुश्री रश्मि वाई ने स्वर्ण पदक जीते, जबकि सुश्री स्मृति देवलकर ने रजत पदक हासिल किया. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या मुख्यालयात महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी सांगितलं, बोरी बंदर से ठाणे तक 33 किलोमीटर की एक छोटी सी शुरुआत से मध्य रेल अब 4287 रूट किलोमीटर तथा 494 स्टेशनों के विशाल नेटवर्क के रूप में उभरा है. हमारी मुंबई की उपनगरीय प्रणाली एक जटिल प्रणाली है जिसमें 66 सेवाओं के साथ कुल 1810 EMU सेवाओं का संचालन किया जाता है, जो प्रतिदिन लगभग 40 लाख यात्रियों को अपनी सेवाएं प्रदान कर रही है. 78वा स्वातंत्र्य दिन कोकण तसंच उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या दिमागात साजरा झाला. ठाण्यात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते, पालघरमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते, रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते, रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते, धुळे इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर जळगाव इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि नंदुरबारमध्ये पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबईसह अन्य ठिकाणीही आज विविध खासगी आस्थापनं तसंच गृहनिर्माण संस्थांमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर तसंच विदर्भातल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांविषयी सांगत आहेत धनंजय वानखेडे यांच्यासह आमच्या प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राची वाटचाल $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे सुरू आहे. देशामध्ये $500 बिलियनचा टप्पा गाठणारं पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलंय आणि लवकरच आपण $1 ट्रिलियन कडे देखील निश्चितपणे वाटचाल करू असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालय इथं नागपुरात ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केला. ते म्हणाले की आज मोठ्या प्रमाणात आपल्या समृद्धीसारखा महामार्ग असेल, सिंचनाचे विविध कामं असतील, वनगंगा नळगंगा सारखा 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाचा दुष्काळ
हा नेहमी करता भूतकाळ होणार आहे. अशा प्रकारचे प्रकल्प असतील, मेगा टेक्सटाईल पार्क असेल, मेट्रो असेल, जवळपास गेल्या 3 महिन्यामध्ये 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आलेली गुंतवणूक असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आज विकासाकडे आपली कशी वाटचाल चाललेली आहे हे दर्शवणाऱ्या आहेत. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक निलोत्पल तसंच कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहण होताच जिल्हाधिकारी संजय दैने यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्यांचं स्मरण करून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं. भंडारा इथं पोलीस मुख्यालयातील कवायती मैदानात पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. चंद्रपूर इथं ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा इथं पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वर्धा इथं देखील ध्वजवंदनाचा शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल विभागातील आणि पोलीस दलातील तसंच विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील विविध कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ध्वजारोहण केलं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंगलमय वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदा आणि जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यात मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. पुणे, पश्चिम तसंच दक्षिण महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा झाला. त्याविषयी सांगताहेत आमच्या प्रतिनिधी माधवी कुलकर्णी. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र देशाचा स्वातंत्र्य दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यात आज सकाळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, खासदार, सर्व कार्यालयातील अधिकारी, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, आजी माजी सैनिक, नागरिक आणि शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मतदार जनजागृतीपर विशेष उपक्रम राबवण्यात आला. निगडीच्या भक्तिशक्ती चौकात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. साता समुद्रापार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंच केलेल्या कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि त्याला घडवणाऱ्या आईवडिलांचं यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी अभिनंदन केलं. खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात 72 वर्षांनंतर पदक मिळवून स्वप्नीलनं इतिहासाची पुनरावृत्ती केली असंही ते यावेळी म्हणाले. सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेलं एकमेव शहर सोलापूर होतं असं जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी नक्षलग्रस्त भागात सेवा दिलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी तसंच पोलीस पाटलांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आजी माजी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांविषयी तसंच शासनाच्या सुरू असलेल्या नवीन योजनांची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं, माजी सैनिकांचा तसंच देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान, उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार तसंच विविध क्रीडा प्रात्यक्षिकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाड्यातही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कसा होता याविषयी जाणून घेऊयात समीर पाठक यांच्यासह आमचे प्रतिनिधी हर्षवर्धन दीक्षित यांच्याकडून.
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रसंगी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलवी स्वामी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी केलेल्या भाषणात सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात 5,32,769 इतक्या बहिणींच्या नाव या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपला जिल्हा हा सर्वात अग्रेसर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक तसंच गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. बीड इथं राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुंडे यांनी यावेळी जिल्ह्यात कृषी क्षेत्रात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यात 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात मिळून 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. यापैकी आतापर्यंत सुमारे 379 कोटी रुपयाचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले असून उर्वरित 21 कोटी रुपये वितरित करणे सुरू आहे. याशिवाय विमा कंपनीने कोणतेही कारण न देता नाकारलेल्या विमा प्रस्ताव मंजूर करून त्याही शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पीक विमा मिळणार आहे. नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धाराशिव इथे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यापूर्वी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा सावंत यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला. जिल्ह्यात 2023-24 या वर्षात महारोहियोच्या कामातून 22,05,476 मनुष्य दिवस निर्मिती केली आहे. 42,406 कुटुंबांना कामे केली. 6,606 कुटुंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस मनरेगाची कामे केली. सध्या जिल्ह्यात मनरेगाची 24,844 कामे सुरू आहे. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते साजरा झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याबरोबरच आजचा विषय ध्वनिचित्र हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आपला ध्वनिचित्र हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य भारती गांधी आणि निवेदन रश्मी पाटकर.